सर्व महापुरुषांना या ठिकाणी सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या माध्यमातून 7 फेब्रुवारी पासून जो आंदोलन आपण सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा शेवटचा टप्पा 15 ऑगस्ट होता आणि 15 ऑगस्ट नंतर आज 15 डिसेंबर आहे। 4 महिन्याचा कालावधी पुन्हा गेलेला आहे। 13 ऑगस्टला एक पत्र आलं होतं आणि 13 ऑगस्टला एक पत्र आल्यानंतर काही लोक पुन्हा हुरळून गेले आणि हुरळून गेले ते म्हणले आपल्याला लगेच काय करायचंय, फटाकड्या वाजवायच्यात। त्याच्यानंतर व्हिडिओग्राफर आले, कॅमेरेवाले आले, सगळेजण आपण खुश झालो होतो। 13 ऑगस्टला पत्र आल्यानंतर आपण सगळ्यांनी रात्री मीटिंग केली। मीटिंग मध्ये आपण पुन्हा काय ठरवलं, आपल्याला आंदोलन करायचंय। मित्रांनो, आता आज आचारसंहिता लागलेली आहे 4 वाजता। आचारसंहितेच्या 15 जानेवारी पर्यंत आचारसंहिता असणार आहे। माझी आपल्याला शैलेश भाऊ, माझी आपल्याला विनंती आहे की आता हे जे आंदोलन आपण केलं हे पक्षविरहित केलेलं आहे। कुठल्याही पक्षाच्या लोकांनी याचा बेनिफिट घेऊ नये अशा प्रकारचं आपलं म्हणणं आहे। म्हणजे आता उद्या एखादा काय करेल, बहुजन समाज पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलं अशा प्रकारचा जाहीरनामा आम्ही करू शकतो। माझी विनंती आहे, कुणी करायचं नाही। कुठल्याही पक्षाच्या माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बहुजन समाज पार्टीने केले असं चाललं नाही पाहिजे। म्हणजे सगळ्यांसाठी लागू झालं पाहिजे। नाही तर उद्या काय करणार, हे आम्ही केलं आम्ही हे संविधान मोर्चामध्ये बघितलेले 2017ला संविधान मोर्चा केला आणि काही लोकांनी बेनिफिट घेतला, नगरसेवक झाले। पण 2017 पासून 24ला ज्यावेळेस ही विक्री झाली त्या लोकांनी काय केलं का? नाही केलं। ज्या राहुलजी बोलू द्या ना, मला निवडून आले, 24ला हा स्मारकाची जागा विकली गेली। आता भविष्यात सुद्धा काही लोक निवडून येणार आहेत, मी तुम्हाला ते सांगतोय। त्यांची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी लढा दिला पाहिजे। नाहीतर नुसते निवडून आले परत विसरून गेले असं नाही झालं पाहिजे। कारण हे झालेलं आहे, हा 2007 पासून विषय लटकून पडलेला आहे। आज आपण 25 मध्ये जे लोक निवडून येतील त्यांची नैतिक जबाबदारी आहे की हा लढा लढवला पाहिजे। आणि हे नुसतं आंबेडकरी चळवळीचं यश नाहीये, याच्यामध्ये मातंग आहे, याच्यामध्ये मुस्लिम आहे, याच्यामध्ये वैणार आहे, याच्यामध्ये कैकडी आहे, सगळ्या जाती धर्माचं हे आंदोलन आहे। लक्षात घ्या माझ्या मित्रांनो, इथं अरविंद भाऊ आहेत, सगळ्यांचं आहे। नुसतं आंबेडकरी चळवळ